नमस्कार मित्रमंडळी, चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सर्वच स्वागत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमका मी दाखवणार असे उंबरचं झाड आणि सुंदर असं उंबरचं झाड मी तुमका दाखवलेलं असेल. त्याचे औषधी फायदे सुद्धा सांगणार असे. तर सुंदर असा वातावरण तुमका दाखवायचं आहे गावचा. आणि आता मी इले आमच्या गावात, तर गावात सुंदर प्रकारे अशी आंब्याची झाडं वगैरे असतात, रतांब्याची झाडं असतात. तर रतांबे आता लागाक नाही होत. तर उंबरचं झाड तुमका दाखवते मी कसं असतात. आणि उंबरच्या झाडाचे तुमका फायदे वगैरे माहितीच असतील. तर झाड कसं असतं तर तुमका मी दाखवते आजच्या व्हिडिओमध्ये. तर चला तर मग बघूया. तर मंडळी आता मी तुमका दाखवते उंबरचं झाड. आणि कोकणात कसली झाडं नाहीत असं होत नाही. तर कोकणात सुंदर अशा प्रकारची सगळी प्रकारची झाडं आपल्याला बघूक गावतात. आणि त्यातीलच या उंबराचं झाड तुमका मी आज दाखवणार आहे. तर आजूबाजूचं तुम्ही आधी वातावरण बघू शकतास. तर नुकता ऊन येता 9:30 होतील होत. तर आज सकाळीच थंडी पडली, त्याच्यामुळे ऊन वगैरे आपल्याला जास्ती बघू गावाक नाही सकाळीच. तर आता हळूहळू ऊन येतं बघा. तर समरमध्ये बघू शकतास जा तुमका हिरव्या टवटवीत दिसतं उंच झाड, तसा उंबरचं झाड. तर आता आपण बघूया आणि तुमका उंबरच्या झाडाचे फायदे वगैरे सांगणार असेल. त्याच्याशिवाय आपल्या धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा उंबरच्या झाडाचं काय महत्त्व त्यासुद्धा मी तुमका सांगणार असेल. तर उंबरचं झाड बघूया. तर सगळ्यांनी बघितलं असतीलच जवळून वगैरे, पण खास करून आपल्या कोकणातसुद्धा ही झाडं बघूक गावतात. तर आज मी त्याच झाड तुमका मी जवळून दाखवणार असेल. तर आजूबाजूक आधी पहिलं परिसर बघू शकतास. तर हे असा आंब्याचं झाड. तर आता हे सर आंबे उंचावर असत, त्या दिवसाचे नाही तुमका लांबसून. आणि या साईडला बघू शकतास हे शनी वगैरे थापलेले आहेत बघा. तर गुरांच्या शेणापासून जे थापले जातात ना ते शेणी असतात आहे सर. तर आता मी तुमका दाखवते झाड. आणि आजूबाजूक बघू शकता हे सुंदर असे माड वगैरे आणि नारळी पोपीच्या बागा असतात तिकडे. आणि आहे सर हो आडो केलेलं बघू शकता सुंदर असो. तर आता आपण बघूया उंबराचं झाड. तर समोर तुम्ही बघू शकतास, समोरचा दिसता तुमका त्याच असं उंबराचं झाड. आणि ह्या झाडाची फळं वगैरे तुमका मी दाखवतोय. तर आजूबाजू बघू शकतास रतांब्याची झाडं वगैरे आपल्याला सुंदर असे बघू गावतात. आणि समोर सुंदर असं बैल बघू शकता असो बघा. तर आता आपण हैसरसून बघूया. तर म्हणजे आता माझं तुम्ही समोर बघू शकतास ह्या तसा उंबराचा झाड. आणि खोडापासून तुम्ही मुळापासून बघू शकतास कसा काय असा था. तर तुमका ह्या साईडने सावळी दिसतली. तर दुसऱ्या साईडने दाखवते जरा. तर मंडळी आता तुम्ही ऐसून बघू शकतास झाड कसा असता. तर मुळापासून तुम्ही बघू शकतास. आणि या झाडाच्या बाजूक ना पेडा वगैरे बघू गावतात म्हणजे वारुळा. तर बघू शकतास फळं वगैरे कशी असतात ती. आणि खालसून तुमका झाड असा वेगळा वाटतं. आपण वरती बघू शकतास कितके हिरव्यागार टवटवीता. आणि बघू शकतास वरती जी फळं असतात ना ती फळं पहिली जी असतात ना ती हिरवीगार असतात. आणि नंतर आपल्याला जेव्हा पिकतात तेव्हा लालसर आणि जांभट रंगाची बघूक गावतात. आणि सगळ्या झाडांका तुम्ही फळं बघितलं असतातच की ती फळं ना खास करून फांदीच्या टोकावर वगैरे असे बघू गावतात. पण ह्याची जी फळं असतात ना ही आपल्याला डायरेक्ट खोड्यावर बघूक गावतात. तर ही बघू शकतात समोर माझ्या ही बघा. तर खाल टाकत पूर्णपणे अशी फळं लागतात. तर तुमका मी जवळून सुद्धा दाखवतोय. तर वरती झाड बघू शकतास केवढा टवटवीत हिरव्यावर. आणि खूप टवटवीत असं झाड आपल्याक बघूक गावता. तर आता मी तुमका फळं दाखवते एकदा जवळून. तर आता मी तुमका बोललो आहे की या झाडाची फळं जी असतात ना ही झाडाच्या फांदीच्या टोकावर नसतात, तर खास करून आपल्या खोडावरती बघूक गावतात. तर हे बघू शकतास. आणि बघू शकता बघा लालसर करायचा एक पिकला बघा फळ. तर या फळाचा ना धार्मिक म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीत सुद्धा खूप महत्त्व असतं. आणि खास करून दत्त संप्रदायामध्ये ह्याचा जास्तीत जास्त महत्त्व असा. तर आता तुमका मी या झाडाचे जरा फायदे सांगतो. तर या झाडाचे फायदे जे असतात ना ते म्हणजे आपल्या पित्तावर वगैरे ह्या उपयुक्त असा म्हणजे याचा जर
तुम्ही उंबराचं सेवन वगैरे केलास तर पित्तामुळे आपल्या शरीरामध्ये जळजळ वगैरे होता ती कमी होऊ शकतात जर याचा उंबराचं सेवन केला तर. आणि खास करून डायबिटीसवर सुद्धा खूप उपयुक्त असा. जर डायबिटिक्स जर कोणाक असा त्यांची साखर जर कंट्रोलमध्ये ठेवची असली तरीसुद्धा ह्या झाड खूप उपयुक्त. म्हणजे ह्याची साल वगैरे काढून आपण त्या सालाचे सुद्धा खूप फायदे असतात. म्हणजे आपले तोंडबिन कोणा गेला म्हणजे तोंडात फोड वगैरे येईल किंवा हिरड्यामध्ये रक्त जर वाहत असतात तर सुद्धा ह्या झाडाचा खूप फायदा म्हणजे त्या सालीचं वगैरे. आणि उंबराच्या झाडाचं चीक वगैरे असतं त्याचासुद्धा खूप फायदा असा. तर खूप असे अनेक फायदे आहेत. पण जेव्हा आपण ही उंबराची फळं वगैरे खातो ती सुद्धा आपल्याला बघून खावाची लागतात कारण याच्यात किडेसुद्धा असू शकतात. त्याच्यामुळे खास करून जेव्हा तुम्ही ही फळं जेव्हा खातलास तेव्हा शक्यतो धुवूनच खावा. तर आज मी तुमका सुंदर असं झाड दाखवलं आहे आणि जास्तीत जास्त तुमका फायदेसुद्धा सांगितलं आहे काय काय असत ते. तर थोडक्यात आणि जास्तीत जास्त सांगितलं आहे. तर कसा काय वाटला झाडाचा नक्कीच सांगा. तर एकदा तुमका वरून एकदा पुन्हा दाखवत आहे. तर खूप सुंदर असं झाड आज आपल्याक बघूक गावला. खास करून आमच्या कोकणात सगळ्या प्रकारची झाडं अशी बघूक गावतात. समोर असा रतांबी. तर रतांबी लागलीच तर तुमका मी दाखवीन नक्कीच की रतांबी कशी काय लागतात आणि रतांबीची फळं वगैरे कशी असतात. तर आज मी तुमका उंबराचं झाड दाखवलं आहे. तर कसं वाटलं नक्कीच एक कॉमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओ लाईकसुद्धा करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत नक्की शेअर करा. आणि तुमका जर ह्या उंबराच्या झाडाबद्दल काही माहिती असेल तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मंडळी व्हिडिओ तुमका कसं वाटतं नक्कीच एक कॉमेंट करून सांगा. जास्तीत जास्त व्हिडिओ लाईकसुद्धा करा आणि तुमका जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की उंबराचं झाड जर मी आज दाखवले ज्या खास करून आपल्या कोकणातसुद्धा आढळता. तर व्हिडिओ कसं वाटतं नक्कीच एक कॉमेंट करा आणि आवडलं तर एक नक्कीच लाईकसुद्धा ठेवा आणि चॅनलवरती कोण नवीन गेलास ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.